सध्या UDAISच्या स्टुडंट पोर्टलला MBU ही काही नवीन टॅब आलेली आहे. त्या संदर्भातला हा एक व्हिडिओ आहे. त्यासाठी आपल्याला स्टुडंट पोर्टलला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक पर्याय आलेला आहे. तो चेक केल्याच्या नंतर आपल्याला येथे काय करायचे हे लक्षात येईल. पहा, येथे गेल्यानंतर MBU मॉड्यूल, आधार MBU मॉड्यूल याला ओपन करायचं आहे. इथे गेल्यानंतर आता पहिलीचा वर्ग टाकतो गो. आता त्याच्या अगोदर तुम्हाला एक हे दाखवतो आधार कॅप्चर स्टेटस ही टॅब ओपन करायची आहे. या ठिकाणी पूर्ण शाळेची MBUची तुम्हाला माहिती दिसेल. बघा, आमच्याकडे पहिलीला 22 विद्यार्थी आहेत आणि त्यामधून हे जे काही स्टेटस चेक टू बी डन इथं 15 विद्यार्थी आहेत. ही टॅब याचा अर्थ असा आहे की आत्ता पहिलीला जे प्रवेश झालेला आपल्याला ते चेक करायचे की ती MBU त्याला आवश्यक आहे की आवश्यक नाही यासाठी. तर त्यासाठी आपल्याला परत एकदा या आधार MBU मॉड्यूलला जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर इथे क्लास पहिली टाकून गो. आता या ठिकाणी पहिलीची त्याची यादी ओपन झालेली आहे. आता या ठिकाणी ही जी काही टॅब दिलेली आहे रिव्हॅलिडेट फॉर MBU, तर ती आपण या ठिकाणी वापरणार आहोत. रिव्हॅलिडेट फॉर MBU पहा इनकन्फर्म. आता या अगोदरच काय स्थिती या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल MBA स्टेटस. आता काय ते पाहूया. त्या ठिकाणी बघा MBO पेंडिंग, याचा अर्थ या विद्यार्थ्याचं पण आपल्याला बायोमेट्रिक पहिलीच्या विद्यार्थ्याचं करून घ्यायचं आहे. असं प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला या ठिकाणी जाऊन स्टेटस चेक करायचं आहे. इथे पण पेंडिंग आलेलं आहे, इथे पण पेंडिंग आलेलं आहे. सुरुवातीला काय होतं MBU स्टेटस NA, इट मीन्स नॉट ॲप्लिकेबल. आपल्याला पहिलीच्या विद्यार्थ्याचं प्रत्येक ठिकाणी जाऊन रिव्हॅलिडेट करायचं आहे आणि रिव्हॅलिडेट केल्याच्या नंतर जर त्या विद्यार्थ्याचा बघा या ठिकाणी MBU नॉट रिक्वायर्ड असा या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये आलेला आहे मेसेज. आणि या अगोदरच्या मुलाला MBU पेंडिंग म्हणजे याचं बायोमेट्रिक करणं गरजेचं आहे आणि याचं आपल्याला करायची गरज नाही. यासाठी फक्त आपल्याला रिव्हॅलिडेट फॉर MBU असं प्रत्येक विद्यार्थ्यात जाऊन आपल्याला अगोदर करावं लागेल, जेणेकरून आपल्याला ॲक्च्युली किती विद्यार्थी MBUसाठी पात्र आहेत याचं पण आता आहे. बघा या ठिकाणी लगेच मेसेज आला MBU पेंडिंग. ज्याचा MBU नॉट रिक्वायर्ड येत असेल त्याला आपल्याला करायची गरज नाही बायोमेट्रिक विद्यार्थ्याचं. परंतु ज्याचं नाही करायचं हे पेंडिंग, याचा अर्थ हे पण साधारणतः पहिलीचे विद्यार्थी जे असतात ते अंगणवाडी आलेले असतात, त्यांचं 5 वर्षा अगोदर आधार कार्ड काढलेलं असतं. त्यामुळे त्यांचं आता याचं MBU नॉट रिक्वायर्ड आलेलं आहे. याचा कदाचित थोडंसं उशिरा आधार कार्ड काढलं असल्यामुळे त्याचं नॉट रिक्वायर्ड आलेलं आहे. परंतु ज्याच्या पुढे MBU इज पेंडिंग असं आलेलं असेल त्याचं मात्र निश्चितपणे आपल्याला बायोमेट्रिक पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे.